राम राम विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण। आपण वाक्याचे प्रकार शिकत होतो, त्यातले आपण 3 प्रकार शिकलो आणि चौथा प्रकार बघायचा होता आपण रचनेनुसार, म्हणजेच वाक्यात किती विधान आलेत, किती विधान केलेत। एक वाक्य आहे, त्या वाक्यात किती विधान आले त्याच्यानुसार वाक्याचे 3 प्रकार पाडलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं केवल वाक्य। कोणतं वाक्य? केवल केवळ वाक्य केवल वाक्य, दुसरं मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। आता लक्षात घ्या मुलांनो, केवल मिश्र संयुक्त किंवा केवल संयुक्त मिश्र क्रमाचा काही विषय नाही, केवल मिश्र आणि संयुक्त। आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं मुलांनो, नेमकं केवल वाक्य म्हणायचं कशाला? केवल वाक्य म्हणजे काय? केवळ एक वाक्य असतं, एक विधान असतं, एकच विधान असतं, ज्यामध्ये एकच कर्ता असतो, म्हणजे एकच उद्देश असतं आणि एकच क्रियापद असतं। क्रियापदालाच म्हणतात विधेय। म्हणजे ज्या वाक्यामध्ये केवल वाक्य कधी असते, लक्षात घ्या बाळांनो। केवल वाक्य कशाला म्हणायचं बाळांनो? लक्षात घ्या। बाजीराव इकडे लक्ष द्या। चला सर्वांनी वही पेन काढून बसायचे। व्हिडिओ सुरू झाला की दन वही पेन शेजारी ठेवायची, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, एकाग्र व्हायचंय। माणसाचं मन चंचल असतं, सैरा वैरा धावत असतं। चला लक्षात घ्या, त्याला जागेवर आणा। केवल वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच विधेय म्हणजे क्रियापद। या ठिकाणी कर्ता, ज्याला आपण वाक्य पृथक्करणामध्ये शिकलो, त्याला उद्देश्य म्हणावं, आणि क्रियापद त्याला आपण काय म्हणतो? विधेय। क्रियापदाचं दुसरं नाव विधेय। चला, नाचत गात हसत खेळत शिकूया। ताण घ्यायचा नाही बाळांनो। आपण काय करतो, अभ्यास म्हणलं का एकदम सिरियस होतो। ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता नाही, एकच उद्देश आणि एकच विधेय असते, अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात। अरे बाप, एवढं सिरियस होऊन करू नका बाळांनो, अजिबात नाही। रिलॅक्स व्हा, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो। हसत खेळत शिका बाळांनो, हसत खेळत 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 अभ्यास करा, खेळत खेळत अभ्यास करा। अरे वा, अरे एकच रे केवल वाक्य एकच विधान असतं, एकच वाक्य ज्याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये एकच विधान केलेलं असतं आणि ज्याच्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं। गुरुजी मग ते नेमकं वाक्य कोणतं असतं? आपण आधी शिकलो, काही वाक्य विधानार्थी, प्रश्नार्थी, त्याच्यानंतर उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी अशा प्रकारे असतात। मग नेमकं याच्यामध्ये वर्तमान काळी असतं का, भूतकाळी असतं का, भविष्यकाळी असतं? सर्व काळी सर्व काळी, संध्याकाळी 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 संध्याकाळी, संध्या निघाली संध्याकाळी, संध्याचे पापा गोरे गोरे, तरी पण संध्याकाळी। आमचे गुरुजी म्हणून दाखवायचे, संध्याकाळी संध्याकाळी, संध्या निघाली संध्याकाळी, संध्याचे बाबा गोरे गोरे। काहीतरी आनंदी घेण्यासाठी गुरुजी म्हणायचे ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरवा। लहानपण देगा देवा, लहान होऊन शिकावळानो, लहान व्हायचंय, ताण घ्यायचा नाही। केवल वाक्य एकच कर्ता, म्हणजे ज्या वाक्यामध्ये एक कर्ता, एकच उद्देश्य आणि एकच क्रियापद म्हणजे एकच विधेय असतं। कर्ता, कर्ता आणि क्रियापद एकच पाहिजे।
मग वर्तमान काळ, भूतकाळ, कोणत्या काळात असतं गुरुजी? अरे कोणताही काळ घ्या आणि कोणत्याही प्रकारचं वाक्य घ्या, एकच कर्ता आणि एकच कर्ता आणि एकच क्रियापद, एकच कर्ता आणि एकच क्रियापद, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असलं रे असलं समजून चला. काय बाळांनो, चला बाबू लक्षात घ्या. कोणत्याही काळी असो, वर्तमान काळी, भूतकाळी, भविष्यकाळी, आज्ञार्थी, विद्यार्थी, त्यानंतर तुमचं विधानार्थी असो, होकारार्थी असो, नकारार्थी असो, प्रश्नार्थी असो, फक्त काय हवं गुरुजी आम्हाला? एक करता, एकच काय क्रियापद. आपण म्हणलं मैना, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते कायली. चला, मैना आली रे, मैना आली रे, मैना. आता बघा, मैना पेपर वाचते, मैना पेपर वाचते. हो, आता मैना पेपर वाचते या वाक्यामध्ये वाचणारी मैना आणि वाचते क्रियापद, एकच कर्ता एकच क्रियापद असे वाक्य केवल वाक्य असते. केवल वाक्यालाच काय म्हणतात गुरुजी? साधे वाक्य. साधे वाक्य. गुरुजी अजून काही नाव देता का त्याला? हो, त्याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात. कोणते वाक्य? शुद्ध वाक्य. अरे बापरे, केवल वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य, एकच कर्ता एकच क्रियापद, एकच कर्ता एकच क्रियापद, एकच उद्देश एकच विधेय. अशा वाक्याला काय म्हणावे गुरुजी? अशा वाक्याला काय म्हणायचं बाळांनो? अशा वाक्याला म्हणायचं केवल वाक्य. आपण म्हटलं काय? बाजीराव आला बो, बाजीराव पाणी भरताना पडला. बाजीराव पाणी भरताना बाजीराव पाणी भरताना काय झालं? पडला. हो, बाजीराव पाणी भरताना पडला. आता या वाक्यामध्ये बाजीराव पडणारा कोणी? बाजीराव आणि पडला क्रियापदे, म्हणजे एकच कर्ता एकच क्रियापद. अशा वाक्याला काय म्हणायचं बाळांनो? काय म्हणावं गुरुजी अशा वाक्याला? अशा वाक्याला म्हणतात केवल वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य. कळलं का? काही अडचण येते का? नाही ना? मग चला बाळांनो, अजून तुमच्यासाठी 2 उदाहरणं घेऊन टाकू. पट्ट एकदम सोपं आहे. मी आंबा खाल्ला नाही. गोदावरीने, बिचारी गोदावरीने आंबा खाल्ला नाही. आता या ठिकाणी गोदावरीने आंबा खाल्ला नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो, खाल्ला नाही म्हटलंय आपण म्हणजे नकारार्थी. न खाणारी कोण आहे? बिचारी गोदावरी करता, खाल्ला नाही या ठिकाणी क्रियापद. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं अशा वाक्याला काय म्हणायचं बाळांनो? अशा वाक्याला म्हणायचं काय म्हणायचं गुरुजी? केवल वाक्य. आलं का लक्षात? गुरुजी अजून एखादं उदाहरण घ्या. बाळांनो तुमच्या डोक्यात जे येईल ते घ्या. तुम्ही म्हटले गुरुजी वाक्य लिहितात, घ्या. गुरुजी वाक्य लिहितात. लिहिणारे गुरुजी. हे कोण आहे? कर्ता. आणि हे कोण आहे? क्रियापद. एकच कर्ता एकच क्रियापद, एकच कर्ता एकच क्रियापद. असे वाक्य कोणते असते गुरुजी? असे वाक्य केवल वाक्य असते, केवल वाक्य असते, साधे वाक्य असते, शुद्ध वाक्य असते. मग
या ठिकाणी काही अवघड नाही. येते लक्षात. 2 मिनिटासाठी मी थांबतो. 2 मिनिटासाठी नाही, 10 सेकंदासाठी मी थांबतो. तुम्ही पटकन लिहून घ्यायचंय. चला विद्यार्थी मित्रांनो, लिहिताय ना सर्वजण? चला गड्यांनो, आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची. आज पौर्णिमा जमली तारे आकाशातील वर्गात. बाळांनो तुम्ही काय करा, व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. आपण पुढे चालूया. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, व्हिडिओ तुम्ही थांबवायचा, आपण पुढे चालतो. मग तुम्ही पुढे पुन्हा व्हिडिओ चालू करून ऐकत राहायचे. चला, केवळ वाक्य समजले तुम्हाला? केवळ वाक्याची नावं तुम्हाला कळली? केवळ वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य आणि एकच कर्ता आणि एकच क्रियापद. आणि गुरुजी यामध्ये अजून काय म्हटले तुम्ही? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे, कोणत्याही काळाचं आणि कोणत्याही प्रकारचं वाक्य म्हणजे मग ते वर्तमान काळी असो, भूतकाळी असो की भविष्यकाळी असो, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ तिन्ही काळ काय कोणत्याही काळातलं वाक्य असो, परत ती विधानार्थी असो का उद्गारार्थी असो का प्रश्नार्थी असो, पुन्हा ते नकारार्थी असो की होकारार्थी असो, काही ताण घ्यायचा नाही. हे सर्व ज्याच्यामध्ये फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल असं सर्व प्रकारच्या वाक्याला आपण काय म्हणायचं? केवळ वाक्य. फक्त तिथं अट काय आहे? मुख्य अट आहे कर्ता एक, क्रियापद एक. जय हिंद जय भारत. केवळ वाक्याला. चला बाळांनो, आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढं काय शिकायचं आपल्याला की संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं किंवा मिश्र वाक्य, दोन्ही पण घेऊ. कोणतंही घेऊ आधी. तर घ्या संयुक्त वाक्य घेऊ आपण आधी. कोणतं वाक्य? संयुक्त वाक्य. आता बाळांनो संयुक्त वाक्य आपल्याला सर्वांना केवळ वाक्य एकदम सोपं जातं किंवा जात असेल किंवा जात असेल, परंतु बाळांनो आपल्याला मूळ अडचण आहे संयुक्त आणि मिश्र वाक्यामध्ये आपल्याला फरक कळत नाही. आता तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. गुरुजी आता सोपं कसं करून देणार आहे मला तुम्ही? आता करून देतो सोपं. आयुष्यभरामध्ये कधीही मिश्र आणि संयुक्त वाक्यामध्ये तुम्हाला अडचण येता कामा नये. मग बाळांनो कसं लक्षात घ्यायचं? संयुक्त वाक्य केव्हा असतं? आपण उभयान्वयव्य नावाची जात शिकलो. 7 नंबरची जात होती उभयान्वयव्य. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारी जात म्हणजे उभयान्वयव्य. त्या जातीचा आणि संयुक्त आणि मिश्र वाक्याचा जवळचा संबंध आहे बाळांनो. ज्याला उभयान्वयव्य चांगल्या पद्धतीने समजलं असेल त्याला आता संयुक्त आणि मिश्र डबल शिकण्याची गरज नाही. मग हे शिकण्याआधी तुम्ही काय करायचं? उभयान्वयव्य ही जात ऐकायची आणि ती जात ऐकली ना बाळांनो, पुन्हा हे ऐकण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. आता लक्षात घ्या बाळांनो, संयुक्त वाक्य केव्हा असतं? आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे की उभयान्वयव्य जे आहे, उभयान्वयी कोणता अव्यय? उभयान्वयव्य. आता बाळांनो उभयान्वयव्याचे 2 प्रकार पाडलेले आहे. उभयान्वयव्याचे किती प्रकार पाडले? 2 प्रकार. एकाला म्हटले काय? एकाला म्हटलं प्रधानत्व. काय म्हटलंय? प्रधानत्व सूचक. काय म्हटलंय? प्रधानत्व सूचक. आणि दुसऱ्याला काय म्हटलंय? गौणत्व सूचक. गौणत्व सूचक. आता बाळांनो लक्षात घ्यायचं, प्रधानत्व सूचक जे आहे त्या प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार पाडलेले आहेत. किती प्रकार पाडले? 4. एकाला म्हटलं समुच्चय बोधक. समुच्चय बोधक. विकल्प बोधक. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, न्यूनत्व बोधक. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळा,
समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्च विकल्प, समुच्च विकल्प, समुच्च विकल्प, है है है, समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम. बाळांनो, ताण घ्यायचा नाहीये. या चार प्रकारामध्ये येणार वाक्य संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्य, या चार प्रकारामध्ये येणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. आता याच्याबद्दल आपण बघूया. काय, आता हे डोक्यात घ्यायचं आपल्याला. यांना आता आपण बाजूला सारूया की प्रधानत्व सूचकचे जे चार प्रकार आहे, समुच्च बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम, समुच्च विकल्प न्यूनत्व परिणाम, या चार प्रकारामध्ये येणारं वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग आता संयुक्त वाक्यामध्ये काय असणार आहे बाळांनो? संयुक्त वाक्य सांगतं मी कशात आहे? प्रधानत्व सूचक मध्ये आहे. म्हणजे प्रधान अधिक प्रधान, म्हणजे जे दोन प्रधान वाक्याला जोडण्याचं काम करतं त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयावे म्हणतो आपण. मग संयुक्त वाक्य कसं तयार होतं? प्रधान अधिक प्रधान, दोन प्रधान वाक्यापासून तयार होणारं वाक्य संयुक्त वाक्य. प्रधान, मुख्य, प्रमुख, जे एकमेकावर आधारित नसतात, स्वतंत्र असतात. दोन केवल वाक्य असतात. दोन केवल वाक्य असतात जे स्वतंत्र असतात, एकमेकावर आधारित नसतात, प्रमुख असतात, मुख्य असतात, प्रधान असतात. असे दोन वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणतं वाक्य तयार होतंय? तेव्हा तयार होतंय संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य तयार होतंय? संयुक्त वाक्य. म्हणजे कसं बाळांनो? या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आता या चार प्रकारामधलं कोणतंही वाक्य घ्या. समुच्च बोधक, बाबांनी मला खाऊ आणला, जिलेबी आणली. बाबांनी मला खाऊ जिलेबी आणली. आता बघा, बाबांनी मला खाऊ जिलेबी आणली. बाबांनी मला खाऊ आणला, बाबांनी मला जिलेबी आणली, असे. मग करता या ठिकाणी निघून गेला आणि काय म्हणलं आपण? बाबांनी मला खाऊ जिलेबी आणली. दोन वाक्ये बाळांनो या ठिकाणी बघा बरं का. बाबांनी मला खाऊ, बाबांनी मला खाऊ जिलेबी ग बाई, जिलेबी बाई जिलेबी आणली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिलं वाक्य बाबांनी मला खाऊ आणला, बाबांनी मला जिलेबी आणली. असे दोन वाक्य वेगवेगळे आणि त्या ठिकाणी जोडले गेलं बाबांनी मला खाऊ जिलेबी आणली. येते लक्षात? मग असे दोन वाक्य आहे. एका वाक्याने दुसऱ्या वाक्यात भर पडते. पण असं म्हटलं आपण बाबांनी मला खाऊ आणला, स्वतंत्र वाक्य. बाबांनी मला जिलेबी आणली, स्वतंत्र वाक्य, एकमेकावर आधारित नाही. एक वाक्य निघूनही गेलं, बाबांनी मला खाऊ आणला, बाबांनी मला जिलेबी आणली. काही फरक पडत नाही. म्हणजे दोन प्रधान वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याने जोडली जातात, ज्याने समुच्च होतो, बेरीज होते, अधिकची भर पडते. बाबांनी मला खाऊ आणि जिलेबीनं भर टाकली. जर समुच्च दाखवत असेल तर अशा वाक्याला काय म्हणावं बाळांनो? अशा वाक्याला म्हणावे संयुक्त वाक्य. पुस्तक डोक्यामध्ये का ताण येतोय? काही ताण घेण्याची गरज नाही. या ठिकाणी आपल्या डोक्यात आलं पाहिजे बाळांनो, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी लवकर उठतो, लवकर
उठतो. आता मी रोज सकाळी लवकर उठतो व शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. शाळेचा 1 तासभर शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. आता मला सांगा बाळांनो, शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, मी रोज सकाळी लवकर उठतो. आता हे जे वाक्य आहे व या अव्ययाने जोडलेले आहे. व हे काय आहे? हे समुच्चयबोधक उभयान्वयाव्ये. बघा बघा काय झालंय, मी रोज सकाळी लवकर उठतो, स्वतंत्र वाक्य, केवळ वाक्य 1. मी शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, दुसरं वाक्य, स्वतंत्र वाक्य, मी शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो. काही कोणतंही घ्या, एकच उच्चारा, काही एकमेकावर आधारित नाही, एक असलं नसलं काही फरक पडत नाही. मी रोज सकाळी लवकर उठतो, मी शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, काही फरक पडतो का? नाही. असे जे 2 स्वतंत्र वाक्य आहे जे एकमेकावर आधारित नाहीयेत, एकमेकावर आधारित नाहीये, स्वतंत्र आहे, प्रमुख आहे, मुख्य आहे, केवळ आहे, साधे आहे, शुद्ध आहे, असे 2 वाक्य जर एकत्र येऊन 1 वाक्य तयार होत असेल, मी रोज सकाळी लवकर उठतो व शाळेचा 1 तासभर अभ्यास करतो, अशा वाक्याला काय म्हणावं? संयुक्त वाक्य, समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक. या 4 प्रकारामध्ये घ्या बाळांनो, तुम्हाला जे वाटेल ते घ्या. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. येते की लक्षात? मग या 4 प्रकारामध्ये जे वाक्य असतात ते वाक्य कशी असणार आहे? प्रधान असणार आहे, प्रमुख असणार आहे, मुख्य असणार आहे. मग संयुक्त वाक्य कसं तयार होतं? 2 प्रधान वाक्यापासून, 2 प्रमुख वाक्यापासून काय तयार होतं बाळांनो? संयुक्त वाक्य तयार होतं. आता या ठिकाणी आपण म्हटलं सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावयास जातो. काय म्हटलंय? सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. सायंकाळी मी क्रीडांगणावर, बघा बरं का, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. किंवा माझे मित्र नसले तर मग मी काय करतो? माझे मित्र असले तर मी त्यांच्याबरोबर फिरावयास जातो. बघा बरं का, पहिलं वाक्य काय? सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो, स्वतंत्र वाक्य. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो, प्रमुख वाक्य, मुख्य वाक्य, प्रधान वाक्य, केवळ वाक्य, एकच कर्ता आणि एकच क्रियापद. आता यापुढचं वाक्य तुम्ही उच्चारलं तरी आनंद आहे, नाही उच्चारलं तरी सुद्धा आनंद आहे. मग जे 2 स्वतंत्र वाक्य असतात, जे एकमेकावर आधारित नसतात, केवळ असतात, केवळ असतात म्हणजे प्रधान असतात, एकमेकावर अवलंबून नसतात, असे वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याने जोडली जातात तेव्हा त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. खेळतो किंवा मित्रांसोबत, मित्रांसोबत बघा बरं का, मित्रांसोबत
फिरावयास जातो. आता लक्षात घ्या बाळांनो, घडलं काय. पहिलं वाक्य, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. पहिलं वाक्य, किंवा मित्रांसोबत फिरावयास जातो. आता तुम्ही हे बाकीचं काढून टाका, एवढं म्हणा, मी मित्रांसोबत फिरावयास जातो. पहिला क्या वाक्य असावं नसावं काही फरक पडत नाही. म्हणजे असे दोन स्वतंत्र केवल वाक्य, स्वतंत्र साधे वाक्य, स्वतंत्र शुद्ध वाक्य एकत्र येऊन जेव्हा एकच वाक्य तयार होतं, अशा वाक्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य. क्लिअर झालं का बाळांनो? संयुक्त वाक्य केव्हा म्हणतात मग लक्षात घ्या. दोन दोन प्रमुख मुख्य प्रधान स्वतंत्र वाक्य एकत्र येऊन एक वाक्य तयार होत असेल त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य या 4 प्रकारामध्ये येतंय, म्हणून याला म्हणायचंय बघा, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम या 4ही प्रकारामध्ये येणारं वाक्य कोणतं असतं बाळांनो? हा, मी रात्री जास्त वेळ अभ्यास केला म्हणून मला सकाळी जाग आली नाही. परिणाम झाला. बघा, मला सकाळी जाग आली नाही हे एक वाक्य आहे. आणि रात्रीचं काय म्हटलं आपण? मी रात्री खूप वेळ अभ्यास केला, मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला म्हणून मला सकाळी जाग आली नाही. आता असं वाक्य बाळांनो, मग पहिलं वाक्य काय घेतलं आपण? मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला असं हे वाक्य आहे. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला, स्वतंत्र वाक्य, प्रमुख वाक्य. मग मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला म्हणून, आता लक्षात घ्या बरं का, मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला म्हणून मला सकाळी जाग आली नाही. आता लक्षात घ्या बाळांनो, मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला, स्वतंत्र वाक्य. परिणाम काय झाला? मला सकाळी जाग आली नाही. हा, मग आता तुम्ही एवढंच म्हणले, मला सकाळी जाग आली नाही. मला सकाळी जाग आली नाही, स्वतंत्र वाक्य, काही फरक नाही पडत, एकटंच येते. मला सकाळी जाग आली नाही, मला सकाळी जाग आली नाही, मला सकाळी जाग आली नाही. केवळ वाक्य, स्वतंत्र वाक्य. आणि इकडं मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला हे एक स्वतंत्र वाक्य. असे दोन स्वतंत्र वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आणि प्रधानत्व सूचकचे हे 4 प्रकार बाळांनो, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम, 4ही प्रकारचे आपण वाक्य घेतलेले आहेत. त्यांना या वाक्यांना म्हणायचं संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य. मग नेहमी लक्षात घ्या, संयुक्त वाक्य ओळखायचं असेल तर आधी प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार, त्यापैकी कोणता प्रकार आलेला आहे का बघायचं. समुच्चय आहे, विकल्प आहे, न्यूनत्व आहे की परिणाम, यापैकी एखादा असेल तर समजून चालायचं कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य हे 2 प्रधान वाक्यापासून तयार होतं, 2 साध्या वाक्यापासून तयार होतं, 2 केवल वाक्यापासून तयार होतं. तुम्ही पटकन व्हिडिओ थांबवायचा आणि या ठिकाणी हे सविस्तर पद्धतीने बाळांनो तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. मी 10 सेकंदासाठी थांबणार आहे तुमच्यासाठी.